जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथं 9 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या भीषण घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पिंपळवंडीमध्ये दाखल होत पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। या अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून सुनेत्रा पवार यांनी पीडितेच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेले आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही देखील त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय। जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि समाजाला काळीमा फासणारी आहे। कोणालाही मंजूर होण्यासारखी नाही। आम्हाला अतिव दुःख झालेलं आहे। एक आई म्हणून मी त्या आई वडिलांच्या वेदना समजू शकते। तरी सुद्धा या केसमध्ये तातडीनं चौकशीचे आदेश दिल्यामुळे आरोपीला लगेच अटक करण्यात आली आणि जी आपण सगळ्यांनी मागणी केलेली आहे की त्याला फास्ट ट्रॅक वरती ताबडतोब शिक्षा व्हावी आणि यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत।